बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण ही जुन्या कापडापासून बॅग तयार केलेली आहे। त्याची रुंदी शिवून 17 इंच, त्याचबरोबर या बॅगची उंची 12 इंच आणि बॉटम 5 इंचाचे तयार झालेले आहेत। आणि आपली ही सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे। या बॅगला आपण आतून एक पॉकेट आणि बाहेरच्या बाजूने एक पॉकेट तयार केलेले आहे। चला तर बॅग शिवायला सुरुवात करूया। यासाठी आपण सर्व चारही पीस अस्तरचे आणि मेन कापड सेम आकारात कट करून घेतलेले आहेत। या मेन कापडला आपण नॉन ओव्हन जोडून घेतलेले आहे। याची रुंदी 18 इंच आणि लांबी 24 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर हा कागदाचा पीस कट करून घेतलेला आहे। याची रुंदी 7 इंच आणि लांबी 10 इंच घेतलेली आहे। हा मध्यवर्ती असा फोल्ड करून आपण खुल्या बाजूकडून वरती 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर खालच्या बाजूने 2 इंच अंतर मोजायचं आणि मधल्या बाजूने 1 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। आणि आता आपण याला असा कर्व आकार देऊन घेऊया। हा आकार देऊन घेतल्यानंतर आपण आता हा आकार कट करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला हा आकार मिळालेला आहे। आपण आता या मेन पार्टचा एका मध्य काढून घेऊया। हा मध्य काढून घेतल्यानंतर आपण आता याच्यावरती खूण करून घ्यायची आहे आणि हे चारही पीस आपण एकदम तंतोतंत जोडून घ्यायचे आहेत आणि हा कागदाचा मध्य आणि कापडाचा मध्य पिनअप करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण पिनअप करून सर्व पीस एकत्र जोडलेले आहेत असे पिण्याच्या सहाय्याने। आणि आता आपण हा कागद व्यवस्थित जोडल्यानंतर कट करून घेऊया कात्रीच्या सहाय्याने चारही पीस, 2 अस्तरचे आणि 2 मेन कापडाचे पीस। आपण या कट झालेल्या कापडापासून 2 पॉकेट तयार करणार आहोत। आता आपण हा आकार मधला कट झालेला आहे। आता पुन्हा आपण या कागदाच्या पीसचा बंद बाजूकडून अर्धा इंच आपण अंतर मोजून घ्यायचं आहे आणि यावर आपण एक आता रेषा आखून घेऊया आणि आता ही रेषा आपण कट करून घेऊ। हे अर्धा इंच अंतर कट केल्यानंतर याचे 2 भाग झालेले आहेत। हे 2 भाग आपण आता दोन्ही साईडला बॅगच्या अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि याला पण आता आपण पिनअप करून घेऊया आणि हे साईडचे दोन्ही आकार आपण आता व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। यामुळे आपल्या बॅगचा सुंदर असा आकार तयार होईल आणि हे मधले आपले बंद व्यवस्थित तयार होतील। आता आपण बॅगचे बॉटम तयार करून घेऊया। त्यासाठी आपण खालच्या बाजूने पण व्यवस्थित पिनअप करून घेऊया। त्यामुळे आपले चारही भाग हे व्यवस्थित जोडले जातील, हलणार नाहीत आणि सर्व भाग व्यवस्थित कट होतील व्यवस्थित। आता आपण खालच्या बाजूने 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने पण आपण 2.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे। आता हा चौरस आपण आखून घ्यायचा आहे। आता आपण हा आकार कट करून घेऊया। एक बॉटम कट करून झाल्यानंतर दुसरा बॉटम पण असंच आपण आखून घेतला आहे आणि तो पण आता कट करून घेऊया। दोन्ही बॉटम आपले कट करून झालेले आहेत। आता हे अस्तरचे 2 भाग साईडला ठेवूया आणि आता ह्या मेन भाग कट केलेला होता त्याच्यावरती आपण शिलाई करून घेऊया, कारण नॉन ओव्हन आणि ते व्यवस्थित जोडले जातील। बॉटमच्या खालच्या भागावर पण आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण पॉकेट तयार करून घेऊ। अशा प्रकारे एक अस्तरचा आणि मेन भाग घेऊन 7 इंचावरती आपण खूण करून हा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याच आकारात आपण अस्तरचा भाग पण कट करून घेऊया। आणि आता हा भाग सुलट कापडावरती अस्तर ठेवून थोडासा भाग शिवायचा ठेवून
या सर्व भागावर शिलाई करून घ्यायची आहे। दुसरं पॉकेट तयार करण्यासाठी आपण आता वरच्या एका बाजूकडून आपण 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि 3 इंचावरती आता आपण हा भाग कट करून घेऊया। पहिल्या पॉकेट प्रमाणेच आपण हे कट करून घेऊ। आणि आता हा भाग याच्यावरती ठेवून थोडासा भाग शिवायचा ठेवून शिलाई करून घेऊया। अशा प्रकारे आपण या दोन्ही पॉकेटला शिलाई करून घेतलेली आहे, थोडासा भाग शिवायचा ठेवून। आता या राऊंड पॉकेटला आपण साईडच्या बाजूने कट मारून घ्यायचे आहेत आणि या चौरस पॉकेटाचे आपण चारही कोपरे थोडे थोडे कट करून घेऊया आणि हे दोन्ही पॉकेट आपण आता या भागातून सुलट करून घ्यायचे आहेत। दोन्ही पॉकेट सुलट करून घेतल्यानंतर आपण आता शिवायचा राहिलेला भाग आतमध्ये थोडासा फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे। आता हे पॉकेट आपले तयार झालेले आहेत, ते आपण आता जोडून घेऊया। आता प्रथम आपण अस्तरच्या एका भागाला हे पॉकेट जोडून घेऊया। दोन्हीतले कोणतेही पॉकेट आपण असं जोडले तरी चालेल। या भागाचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे। मध्य काढून घेतल्यानंतर आपण आता या पॉकेटचं पण मध्य काढायचं आहे आणि आता वरच्या बाजूने आपण 4 इंचावरती मध्यावरती खूण करून घेऊया आणि हे पॉकेट अशा प्रकारे ठेवून आपण त्याला पिनअप करून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। आता या पॉकेटच्या तिन्ही बाजूने शिलाई करून घेतल्यानंतर पॉकेट जोडून झालेले आहे। आता आपण मेन कापडाला बाहेरच्या बाजूने पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी आपण याचा मध्य काढून घेतलेला आहे, पॉकेटचा पण मध्य काढून घेतलेला आहे आणि मध्यावरती आपण 3 इंच अंतर मोजून घेऊन हे पॉकेट आपण तिन्ही बाजूने शिलाई करून जोडून घेऊया। पॉकेट आपले आता जोडून तयार झालेले आहे। आता या भागावर आपण दुसरा भाग असा सुलट भाग आतमध्ये ठेवून याच्या दोन्ही बाजूंना आणि खालच्या बाजूला पण आपण शिलाई करून घ्यायची आहे। ही शिलाई करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण हे बॉटम जोडून या बॉटमवर पण शिलाई करून घ्यायची आहे। आता हा बॉटम पण आपला तयार करून झालेला आहे। आपण जसा मेन पार्ट तयार केला त्याचप्रमाणे आतमध्ये आपण अस्तरचा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे। या भागाच्या पण आपण तिन्ही बाजूंना शिलाई करून बॉटम तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण हा मेन पार्ट आहे तो सुलट करून घेऊया। हा भाग सुलट करून घेतल्यानंतर आपण या अस्तरच्या भागामध्ये आतमध्ये घालून घ्यायचा आहे आणि प्रत्येक भागाला भाग आपण जोडून घ्यायचा आहे। अस्तर आणि मेन पार्टचा भाग आपण अशा प्रकारे एकत्र पिनअप करून घेऊया। अशा प्रकारे आपण प्रत्येक भागाला भाग जोडून घेतलेला आहे आणि आता आपण बंदांच्या बाजूने वरती 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि 3 इंचानंतर आपण हा भाग शिवायला सुरुवात करायचा आहे। अशा प्रकारे आपण इथून सुरुवात करून दुसऱ्या बंदांपर्यंत 3 इंच अंतर सोडून तिथपर्यंत शिवायचा आहे आणि हा भाग पण असाच प्रत्येक भाग वरच्या बंदांचा 3 इंच सोडून आपण याला शिलाई करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण हा भाग शिवायचा सोडून पूर्ण भागाला खाली शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण ही बॅग सुलट करून घेण्यासाठी खालचा भाग अस्तरचा थोडा उसवून घेतलेला आहे। यातून आता ही बॅग आपण बाहेर काढून घेऊया आणि सुलट करून घेऊया। आता अशा प्रकारे आपण व्यवस्थित एक एक बंद असा बाहेर काढून घ्यायचा आहे।
आता आपले हे सर्व बंद व्यवस्थित बाहेर काढून झालेले आहेत. आता आपण बंद जोडून घेऊया. त्यासाठी आपण हा प्रिंटेड कापडाचा पीस अशा प्रकारे एकमेकांवर असे सुलट ठेवून यावर शिलाई करून घ्यायची आहे. आणि आता अस्तरचे पीस पण सुलट एकमेकांवरती असे ठेवून या भागाला अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता दोन्ही पीस असे जोडून झाल्यानंतर आपण दुसरा पण बंद अशाच प्रकारे तयार करून घेऊया. आता आपण हे दोन्ही बंद जोडून झाल्यानंतर आतमध्ये थोडा थोडा हा भाग पाव इंच फोल्ड करून या पूर्ण भागाला अशी दाबटीप घालून घ्यायची आहे. आता या पूर्ण भागाला आपण हे बंद शिवून दाबटीप घालून घेतलेली आहे आणि सुंदर अशी आपली आता ही बॅग तयार झालेली आहे. आणि आतला आपण जो उसवलेला पार्ट होता तो पण शिवून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं आतमध्ये एक पॉकेट, बाहेरच्या बाजूने एक पॉकेट तयार झालेले आहे.